7वा विषय मराठी पाठ 9 नात्याबाहेरचं नातं. अध्ययन निष्पत्ती. लेखक आणि कुत्र्याच्या पिल्लाला घरी आणण्याचे कारण समजून घेणे. 2. डांग्याच्या नावाच्या मागील विचाराचा अभ्यास करणे. 3. कुत्र्याच्या पिल्लाचे थंडीशी लढण्याचे वर्णन समजून घेणे. 4. लेखक आणि डांग्याच्या नात्यातील भावनिक नात्याचा अभ्यास करणे. डांग्या नावाच्या या कुत्र्याच्या स्वभावातील स्वामीभक्ती, जबाबदार दिसणे, वागण्यातील येईल व त्याच्या कुटुंबाला लागलेल्या इत्यादी गोष्टी प्रस्तुत पाठात रोचक व वेधक प्रसंगातून शब्दबद्ध केलेल्या आहे. थंडीचा हळवा झंकार सर्वांगाला वेढून टाकणारा, रानं पानं फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा, नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरीवर खेळणारा, आकाशोच्च पुनवेच्या रिकुत छटानी तर रात्रीचं अंतरंगच उजळून निघालेलं, जिकडे तिकडे लख्ख झगमगाट पसरलेला, रात्रकाळची सामसूम पण मन वेडलाळ. रात्र जशी जशी आगेकूच करू लागलेली तशी थंडीची लाटही वाढलेली. सारी थरथरती लाट मफलर, कानटोपी आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झालेली. अशा कडकडत्या थंडीतही गावगल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली. तिथं 4-6 जणांचा घोळका शेकोटी पेटून असलेला, शेकोटीभोवती मक्याच्या कणसाचा भुसा पडलेला, 4-2 गवऱ्याचाही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चवल देत असलेल्या, शुभ्र चांदण्याच्या प्रकाश किरणात त्याच्या चाललेल्या भेंडांना रंग चढलेला, माझाही त्याच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा. शेकोटीपासून 10-15 पावलाच्या अंतरावर असलेलं एक कडुलिंबाचं झाड चांदण्याच्या लख्ख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होतं. वाऱ्याच्या झोतात हलणारी त्याची डहाळी मन आकर्षित करणारी, सारं भावस्पंदनावर झंकार उठवणारं अशा चित्तवेधक झाडाच्या बुंद्याची नजर ओढताच आश्चर्याचा धक्का बसून गेलेला. कसली वळवळ म्हणावी, कोण असावं? नकळत माझी पावलं बुंद्याच्या दिशेने वळली. सोबतीला मित्रही. सर्वांनाच उत्सुकता लागलेली. काय असावं बरं तिथे एवढ्या कडक थंडीत? पाहतो तर काय, एक लहानसं कुत्र्याचं पिल्लू, अंगाचं गाठोडं करून पडलेलं, समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसावर जाऊन कोणी पाणीच शिंपडले की काय असा भास झालेला. इवल्याशा जीवाला तशी थंडी असह्यच. रात्रीचा 10-10:30चा सुमार. गाव तसं शांतच. अशा शांत वातावरणात त्या इवल्याशा पिल्लाची तीक्ष्ण नजर आमच्यावर खेळली. काय शोधत असावं ते पिल्लू आमच्यात? आधार तर मागत नसावं? अगदी आधारच. म्हणून तर त्याचं नकशकांत न्यायानं चाललेलं. आमच्याकडे वळलेली त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या विज्ञानांना डोहात टाकणारे, अधूनमधून त्याचं चाललेलं कणणं विरामशांतीचा भंग करणारं. त्यांच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली. त्यानं उठण्याचा प्रयत्न केला, पण पाय बधीर झालेलं. त्या पिल्लाची धडपड पाहून माझी पावलं नकळत त्याच्या दिशेने खेचली गेली. मला येताना पाहून त्याला एकदम हायसं वाटलं. आधार देण्यासाठी कोणीतरी धावून आल्याची त्याला जाणीव झाली. पाय उचलून त्यानं माझं स्वागत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. माझ्या हाताचा त्याला स्पर्श होताच त्याच्या डोळ्यात लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखवल्यासारखं वाटलं. का कशी, पण त्याच्याविषयी माझ्या मनात स्नेहभावना उमलली. त्याचं अंग थरथरू लागलं. त्याची हुडहुडी रोखण्यासाठी मी माझ्या गळ्यातला मफलर त्याच्या अंगावर टाकला. मफलरमुळे काहीशी ऊब मिळाल्यानं त्याचा चेहरा अधिकच फुलला. हुडहुडी थांबली. लहानग्या गोंडस पिल्लाला हवा असलेला आधार मिळाला. त्याला अतिशय खुशी झाल्याचं जाणवलं. त्याच्या चोरट्या नजरेने त्यानं मला पुन्हा न्याहाळलं. मलाही त्याच्याविषयी आपुलकी निर्माण झाली. त्याला कायमचा आधार मिळावा म्हणून मी त्याला थेट माझ्या घरी घेऊन आलो. घरात माझा प्रवेश होताच घरातली मंडळी एकदम बावरली. टाक ते पिल्लू खाली, टाक म्हणतो ना बाबांनी चांगलेच फटकारलं, पण मनात त्या पिल्ल्याविषयी रुकरूक. आपण पिल्ल्याला सोडून दिलं तर त्याने कुठं जावं? कोण देईल त्याला आधार? कोण लळा लावेल? असे कितीतरी प्रश्न मनात घिरट्या घालून गेले. पण त्याला असं अर्ध्या सोडून देणं अशक्य. पुन्हा बाबाचा मोक्या शब्दाचा मार निमूटपणे सोसला. पिल्लू दिसायला कापसासारखं, तेजस्वी डोळे, मऊ कान, लांबट नाक, त्याला पाहतच प्रेम जडवावं इतका आकर्षक. त्याला हवा असलेला माझा आधार अगदी पक्का. म्हणून रात्रभर त्याला अंथरुणापाशी झोपवलं. माझ्या अंगावरील ब्लँकेटच्या भूमीत त्याला थंडीपासून संरक्षण मिळालं. एक मित्र मिळाल्याचं समाधान त्याच्याही आणि माझ्याही चेहऱ्यावर झळकू लागलं. ध्यानीमनी नसताना जुळून आलेलं नातं अगदी सुखावून गेलं. त्याला आता प्रेमाची ऊब मिळाली. त्यामुळे त्याचं कणही थांबलं. शांत झोपही लागली. चिंबवल्या स्वप्नाचं फुलोर दोघांच्याही स्वप्नात बहरून आला. नात्याबाहेरचं नातं या पाठातील बोधमूल्य म्हणजे माणुसकी, सहानुभूती आणि परोपकार. हा पाठ आपल्याला शिकवतो की नातेसंबंध केवळ रक्ताच्या नात्यापुरते मर्यादित नसतात, तर आपली कृती आणि संवेदनशीलता यावरही आधारित असतात. अनोळखी व्यक्तीसोबतही आपुलकीने वागणे, त्यांना मदत करणे आणि समाजात सकारात्मक बदल घडवणे ही खरी मानवी मूल्य आहे.